चला, व्हेरी नाईस. तर फायनली खूप अर्जंट मध्ये आम्ही निघालो आणि मला वाटलं काय वेगळं काहीतरी टायमिंग आहे, पण तरी आम्ही टायमात पोहोचलो. कुठे जायचं? इकडे का? तर आम्ही टायमात पोहोचलोय. देवाचं नाव घेतो. तिकीट तिन्ही पण आहेत का? 2-1 पेट्रोल आहे का आतमध्ये? पेट्रोल पेट्रोल भरायचं विसरलो. झाले एंट्री. हे असं आहे बुकिंग पास M2M चा. तर गाडीचं हे माझं एकीचं. तर विषय असा झाला की मला असं वाटलं की 11:40चा माझा बोर्डिंग पास आहे आणि बोर्डिंग आहे. विषय असा झाला की मला असं वाटलं की 11:40ची माझी ऑन बोर्डिंग आहे, म्हणून मी निवांत आपला 9 वाजता 9:30 वाजता निघालो. 9:30चे 10 झालेच कसे विचार करत करत. त्यानंतर मग आम्ही जेव्हा निघाल्यावर त्यांना विचारलं, कारण 45 मिनिट्स त्यांना म्हणजे आधी पोहोचायचं असतं इकडे, कारण ते बोर्डिंग करत असतात, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मग आम्ही 10 वाजता निघालो. त्यानंतर मी बघितलं की 10:40चं आहे जे आमचं बोर्डिंग आहे. मग मी लगेच त्यांना कस्टमर केअरला कॉल करून त्यांना सांगितलं की आम्ही असं निघतोय. त्यांनी तरी पण सांगितलं की नाही होऊ शकत म्हणून तुम्ही तुमचा टाइम मॉडिफिकेशन करा. पण तरी आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही जेवढा लवकर होईल तेवढा लवकर यायचा प्रयत्न केला आणि आम्ही पोहोचलो. तर त्यांना आम्ही तिकडे रिक्वेस्ट केली. तुम्ही व्हिडिओच्या आधीच तुम्ही बघितलात की त्यांनी कॅप्टनला फोन केला, विचारलं 3-4 गाड्या आहेत जे आत्ता जस्ट आलेत, तर तुम्ही त्यांना अलाव करा म्हणून. तर आमचा टायमिंग पण वाचलेला आहे आणि आम्ही देवाच्या कृपेने लवकर पोहोचलेलो पण आहे. तर असं स्टार्टिंग जर झालं तर समजा आता ट्रिप किती भारी होणार आहे. तर निवांत जाऊ द्या. हे बघा आता M2M मध्ये चाललो आम्ही. हे असा इथला डोर असतो असा आणि या ठिकाणाहून सगळ्या गाड्या असे आतमध्ये तुम्ही बघू शकता. हा इकडे पहिला डेक आहे, हा सेकंड डेक आहे, हा कुशॅक डेक आहे तुम्ही जो फर्स्टवाला बघू शकता तो, आणि त्याच्यावर आहे तो कोडियाक आहे, म्हणजे थोडा प्रीमियम आहे तो. तर मी तर बेसिक घेतलं जे कुशाक डेक आहे त्या हिशोबाने मी गाडी इकडे पार्क केली आहे. तर हा असा डेक आहे, वर ओपन डेक आहे आणि खालच्या साईडला हा क्लोज डेक आहे. आज असं खाण्यापिण्यासाठी निवांत असं सोय आहे. तुम्ही बसू शकता, पुढे फोटो काढू शकता. तुम्ही बघू शकता इकडे स्कॉडा कुशाक झोन आहे. तर या तिकीटचं जे आपण कुशाकचं जे तिकीट काढलं आहे त्यांनी कुशाकच्या झोनमध्येच बसलं पाहिजे असा इथे नियम आहे. तुम्ही बघू शकता 10:40चा टायमिंग होतं यायचं आणि मला यायला इकडे खूप उशीर झाला. पण काही नाही, या लोकांनी थोडं एक्सेप्शन दिलं आणि 3-4 गाड्या शेवटी उरल्या होत्या. तर त्या 3-4 गाड्यांमध्ये त्या 3-4 गाड्यांपैकी एक गाडी आपली पण होती. तर माझी गाडी सगळ्या शेवटी लागलेली आहे तिकडे. तर मी तुम्हाला सांगतो इकडे ह्यांचे जे रेट्स वगैरे आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टायमिंगनुसार बदलतात आणि त्या सगळ्या तुम्हाला वेबसाईटवर भेटेल. तर मी वेबसाईटची लिंक आणि बाकी सगळ्या गोष्टी टाकेन. तर सगळ्यात सिम्पल यांची बोर्डिंगसुद्धा आहे, म्हणजे जास्त काही असा इश्यू होत नाही गाडींना आणायला किंवा काय करायला, कारण यांची बोर्डिंग ऑन टाईम होते आणि काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे पूर्ण निवांत आहे यांच्या सगळ्या गाड्या वगैरे एकदम पद्धतशीर लागल्या जातात, काहीच प्रॉब्लेम नाही, जास्त बोट हालतसुद्धा नाही आहे आणि पद्धतशीर सगळ्या गोष्टी होत्या तिकडे.
पहिलाच एक्सपिरियन्स एकदम डेंजर झालाय. मला असं वाटलंच नव्हतं की मी पोहोचेन या ठिकाणी. तर खूप प्रयत्नानंतर कस्टमर सर्व्हिसला कॉल करून सगळ्या गोष्टी करून मी शेवटी फायनली आपली गाडी घेऊन इकडे आलेलो आहे. तर मी गाडी खाली पार्क केलेली आहे आणि मी आता आतमध्ये आल्यानंतर थोडं खाऊन पिऊन घेतलं. 1 तासाची जर्नी आहे. तर 10:40चं डिपार्चर आहे आणि 11:40ला तुम्ही पोहोचणार आहे त्या ठिकाणी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही झाली आहे की मला आतमध्ये येता आलं आणि त्यांना मी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर तुम्ही 11:50ला इकडे याल तर तुम्हाला 11:50पर्यंत तुम्ही तुमचं मॉडिफिकेशन करू शकता टायमिंगचं वगैरे किंवा काय असेल तर. कारण ह्यानंतरची आता मी 10:40ला इकडे पोचलो. ह्यानंतरची जी M2M होती ती डायरेक्ट 1:40ची होती. याचा अर्थ आहे की कमीत कमी माझे 3 ते 4 तास वेस्ट झाले असते आणि ते मला बिलकुल करायचे नव्हते. तर मी शेवटपर्यंत प्रयत्नच करत होतो की मी पोचेन, टायमात पोचेन आणि सगळ्या गोष्टी करेन. तर तुम्ही बघू शकता इकडे पेट्स वगैरे पण अलाउड आहेत. बघा हे असे पेट्स आहेत. इथेही पेट फिरवू शकता तुम्ही. तर इकडे पेट फिरवण्यासाठी काही इश्यू नाही आहे. प्रत्येक ठिकाणी पेट्स आहेत. तर तो जो झोन आहे तो स्पेशली फक्त पेटसाठी आहे. तुमच्याकडे पेट असेल तर तुम्हाला तिकडे खाली त्या पेटसोबत थांबावं लागेल. मग आपली गाडी सरळच निघणार. तर एक्झॅक्ट 11:40लाच पोचलेली आहे M2M. तर वेळेनुसार एकदम प्रॉपर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही सुद्धा येत असाल तर वेळेत या. माझ्यासारखं घाई करू नका. मी तुम्हाला दाखवतो की कशी हे लोकांची एंट्री आणि कशी एक्झिट वगैरे असते. तर ही एक्झिट चालू आहे. तर तुम्ही बघू शकता एकानंतर एक गाड्या आणि इथे त्यांचे कर्मचारी सुद्धा आहेत जे सांगतात की कोणती गाडी कधी निघाली पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट माझा हा एक्सपिरियन्स झालेला आहे. म्हणजे इकडे तुम्हाला वॉशरूमची सोय आहे, खाण्यापिण्याची सोय आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर आता माझी गाडी काढायची वेळ झालेली आहे. त्यानुसार मग मी आता खाली जाते. तर तुम्ही बघू शकता फायनली आम्ही घाई गडबड करून सगळ्या गोष्टी करून पोचलेलो आहे मांडवाला. सगळ्यात इम्पॉर्टंट आता मला पेट्रोल भरायचं, कारण मी घाईत निघाल्यामुळे मी पेट्रोल भरला नाही. माझा प्लॅन होता की मी आरामात निघालोय. मला असं वाटलं की अजून आहे 1-2 तास आहे, आपण निवांत जाऊ, खात पीत जाऊ, पेट्रोल भरू. पण आता सगळ्यात आधी मला पेट्रोल पंप शोधायचा आहे. तर कुठे पेट्रोल पंप आहे? तर असं प्लॅन केलंय की नॉनव्हेज खाण्यासाठी मला स्पेशल रेस्टॉरंटला जायचंय. आणि इकडे मी खूप वेळेपासून प्रयत्न करतोय की यायचंय कोणाकडे, तर नलिनी काकी जे आहेत, तुम्हाला मी दाखवेन इंस्टाग्रामला त्यांचं पेज आहे, ते खूप फेमस आहेत, तुम्हाला पण माहितच आहे सगळ्यांना. तर नलिनी काकींचं जे रेस्टॉरंट आहे पिनबाई, या ठिकाणी आपण जाणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो की त्या ठिकाणी कसं एम्बियन्स आहे, कसं आहे. तर आता आम्ही आलो आहे मी हाय कोळी ह्या रिसॉर्टला. तर हे खूप सुंदर रिसॉर्ट आहे. मी तुम्हाला ह्याचा टूर पण करवेन, रूम्स वगैरे, आणि यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे जिकडे खाण्यापिण्याची सोय आहे तिकडे. मी तुम्हाला दाखवतो इकडे रूम्स वगैरे कसे आहेत.
तर मित्रांनो, मस्त एक झोप काढून जेवून घेऊन निवांतपैकी आता मी आलोय नागाव बीचला. तर इकडे सनसेट बघायला आलोय, पण झोप काढल्यामुळे लेट झालं. हे नागाव बीच आहे आणि इकडे कार लावण्यासाठी पार्किंग आहे, पार्किंग अवेलेबल आहे. खाण्यापिण्याची सोय आहे, घोडा गाडी आहे, बघू शकता. बाकी हा कोणता मासा आहे? सुरमई, सुक्का सुरमई. अरे वा, हा मोठी सुरमई. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला फिरण्यासाठी, खेळण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे कॅमल आहे. मारतो काय? बीचला आपण पोहोचलो, त्यानंतर थोडंसं वॉक केल्यानंतर बीच पासून समुद्र चालू होतो. तसा पद्धत नाहीये, म्हणजे खूप लांब सडक असा बीच आहे. त्यामुळे इकडे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलं की 4x4 ATV राईड्स आहेत, मोठ्यांसाठी लहानसाठी दोघांसाठी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एवढा सुंदर सनसेट तुम्ही बघू शकता माझ्या मागे. असा सनसेट मी मिस केलेला आहे झोपेमुळे. तर काय प्रॉब्लेम नाही, सनराईज आपण बघू सकाळी लवकर येऊन. ॲक्च्युअल माझा इयर शिफ्ट असल्यामुळे मी सकाळी 6 वाजता घरी आलो आणि घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन बॅग वगैरे भरल्यानंतर मी निघालो आणि मी झोपलो नव्हतो. त्यामुळे मग मी इकडे आल्यानंतर थोडंसं रेस्ट केली. रेस्ट केल्यानंतर मी आता बीचवर आलो, त्यामुळे माझा सनसेट मिस झालेला आहे. काय प्रॉब्लेम नाही. इकडे आपल्या जुहू बीच आणि गोव्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत. जसं आता नवीन चालू झालं आहे. तुम्ही माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओला बघितलात असाल की जुहू बीच वगैरेमध्ये वॉटर स्पोर्ट्स चालू झाले. त्याच प्रकारे इकडे सुद्धा आहे. मी याआधी आलो होतो, पण मी नंतर बघितलं तर वॉटर स्पोर्ट्ससाठी इकडे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला असे लाईफ जॅकेट घातले जाईल आणि हे बघू शकता तुम्ही इकडे. तर खूप दूर असे पॅराशूट्स पण तुम्हाला दिसतील. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, पॅराशूट्स अवेलेबल आहेत. हे बनाना राईड आहे, परत वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत इकडे. तर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. बघा, ही राईड आहे, जेटस्की आहे. आणि मी तर वॉटर स्पोर्ट्स केलेत आधी, म्हणून मी वॉटर स्पोर्ट्स आता करणार नाही. कारण माझी वॉटर स्पोर्ट्सची व्हिडिओ तुम्ही बघू शकता, मी लिंक टाकेन व्हिडिओमध्ये. बीचवर जाऊन आल्यानंतर संध्याकाळ झाली आहे, तर काहीतरी नाश्ता वगैरे करायचं. त्यासाठी आम्ही इकडे आलो कॅफे स्कूल म्हणून. तर तुम्हाला मी दाखवतो. यांचं एक युनिकच पद्धत आहे, खूप मस्त कॅफे आहे. ऑनलाईन आम्ही बघितलं. तर इथून माझ्या म्हणजे नागाव बीचपासून एक जवळजवळ 20 मिनिटावर आहे, 8 किलोमीटर. मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे. तर सगळ्यात पहिले यांचं जे नेम बोर्ड आहे मी तुम्हाला दाखवतो की आपला स्कूलचा जसा पॅड असतो, एक्झामला आपण जसा पॅड यूज करतो, त्या एक्झामच्या पॅडसारखं त्यांनी यूज केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हा पूर्ण असा पॅड आहे. आणि सगळ्यात युनिक गोष्ट म्हणजे आतमध्ये टाइमपास करायला तुम्ही जेव्हा आता तुम्ही बघू शकता की हे बोर्ड आहे आणि हे सुद्धा ब्लॅक बोर्ड आहे. म्हणजे तुम्ही जिथे बसताय तर तुम्ही बघू शकता हे कसे ड्रॉइंग बनवतात किंवा काय. तर असं तुम्हाला एक चॉक दिला जातो आणि तुमचा ऑर्डर येऊसपर्यंत तुम्ही काही ना काहीतरी टाइमपास करू शकता. आतमध्ये लोकांनी खूप मस्त असं ॲम्बियन्स केलेलं आहे, तो तुम्ही बघू शकता. झूप 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 झूप. काय लिहिलंय? मी खेळतो पहिले प्लीज. बस हरली, बस तू हरला.
लहान मुलांना जिंकायला जायचं. शाळेत आणलंय मी तुला. कशाला शाळेत कशाला आणलंय? हिंदी में लानत. अरे ते पूस सब्जेक्ट हिंदी. पूस सुविचार. स्लो अँड स्टडी मीन्स द रेस. हिंदी क्लासला हिंदी सुविचार. हे काय आहे? लिची. हे तू मागवले? हो थँक्यू. चीयर्स. कॉफी आणि बिस्किट. तर आता आम्ही आलोय मी हाय कोळी या रेस्टॉरंटमध्ये. तर रात्री आम्ही इथेच आता डिनर करणार आहे आणि डिनर करून झाल्यानंतर सकाळी विचार करतोय की दुसरीकडे जायचं. बघू शकता ही प्रॉपर्टी खूप छान आहे. बाल्कनी वगैरे दिली आहेत आणि इकडे म्युझिक वगैरे आहे. छान आहे. आणि वर तुम्ही बघू शकता की इकडे रेस्टॉरंट आहे. तर जिम सुद्धा आहे. खूप छान आहे असा एम्बियन्स इकडे आणि सगळ्या गोष्टी मस्त निवांत नीट बनवलेल्या आहे. बघू शकता. घरी दाखवायला. हा मग घे ना भाकरी. तर नमस्कार. आत्ता 11:30 वाजलेत आणि आम्ही इथे जवळच हॉटेलच्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे तिकडे नाश्ता करण्यासाठी थांबलोय. भुर्जीपाव, ऑमलेट आणि कॉफी हे ऑर्डर दिलेलं आहे. सध्या अजून आम्ही फ्रेश आलो नाही. आंघोळ वगैरे करायची बाकी आहे. तर नाश्ता वगैरे करून जसं आम्ही तुम्हाला तर नॉर्मली अलिबागला आल्यानंतर आपण सी फूड खातोच आणि आम्ही पण सी फूड साठी सगळीकडे फिरत असतो. त्यामुळे मग कोळीनबाई या रेस्टॉरंटला आता आम्ही व्हिजिट करतोय. तुम्हाला मी रेस्टॉरंट दाखवतो कसं आहे त्यांचा रेस्टॉरंट. काय खूप सारे ऑप्शन्स आहेत तिकडे मेन्यू मध्ये. त्याला घेऊन जाईन मी आता घरी. आज नाही उद्या जाताना याला नक्की घरी घेऊन. कसा करतोय ये बोलते घेऊन जा ना भाई. तर इकडे आल्यानंतर असा फील होता की आम्ही गोव्याला आलोय. म्हणजे गोव्यासारखंच वातावरण आहे. शांतता आहे. छोटे म्हणजे हे रोड्स वगैरे आतले रोड्स. साऊथ गोव्याला जर तुम्ही गेलात कधी तर मग तुम्हाला कळेल की रोड्स वगैरे असेच आहेत. बघा नारळाची झाडं कोकणात आल्यासारखं वाटते. केळी नारळ. काल आम्ही ह्या रोडवरून जात होतो आणि रात्री आम्हाला आहे ना इकडे साळींदर दिसला. म्हणजे इकडून रोड क्रॉस करताना रात्री 11 वाजता साळींदर होता ब्लॅक कलर मध्ये. खूप भारी. म्हणजे इकडे मंगूस, साळींदर, साप या सगळ्या गोष्टी आहेतच. काल रात्री 1.5 तासाची वेटिंग होती. आता माहित नाही किती आहे कारण आता पण फुलच दिसतंय. आता पण ते फुलच दिसतंय कोळीनबाई. माहित नाही किती वेळ लागेल. विचारावं लागेल. काका तेच आहेत काका ते. ओ काका कुठे लावायची गाडी? पुढे लावून बघू का? पुढे बघू काय? पार्किंग त्यांचं फुल झालेलं आहे. तर बघू पार्किंग कुठे भेटते करायला. रेस्टॉरंट फुल नव्हतं ना बरोबर. रेस्टॉरंट पार्किंग फुल होती. पार्किंग भेटली नाही आम्हाला. पार्किंग इकडे फुल झाली आहे. तर चला मग आतमध्ये जाऊ कोळीनबाई रेस्टॉरंटला. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त एम्बियन्स त्यांनी बनवलंय. म्हणजे इकडे हे नेट आहे, बोट वगैरे खूप मस्त त्यांनी ठेवले. वेटिंग एरिया आहे. ओके. हे काकींचं किचन आहे ज्या ठिकाणी काकी जेवण बनवतात, इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतात.
पूर्ण ऑथेंटिक, खूप छान आहे. तुम्ही बघू शकता काकींचं हे सिल्वर बटन आहे यूट्यूबचं. एक नंबर. तर आता आम्ही निघालोय मांडवा पोर्ट कडे. आमची M2M ची रिटर्नची फेरी आहे, त्यामुळे आता आम्ही 2 वाजताची फेरी आहे. आता 1:15 झाले, पोहोचत आलो आम्ही ऑलमोस्ट तिकडे. तर मला पुन्हा एकदा एक्सपिरियन्स करायचा होता. ऍक्च्युअली आम्ही बाय रोड जाणार होतो, पण आमचे काहीच चार्जेस लागलेले नाही आहेत हॉटेलचे. त्यामुळे मग आम्ही विचार केला की आम्ही पुन्हा एकदा M2M नी जाऊ. तर मग आता मी तुम्हाला परत M2M मांडवापासून मुंबईपर्यंत कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर खूप मस्त मजा आली. ट्रिप एन्जॉईंग झाली, म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी एकदम सुसाट निवांत झाल्या. आमचं स्विमिंग करणं झालं, परत रात्री पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही जवळपासच इकडे तिकडे गेलो, म्हणजे बीचवर वगैरे गेलो. तर खूप मजा आली. आणि जेटीची एंट्री आहे. सेम जसं मुंबईला एंट्री आहे यांची, तसेच एंट्री आहे इकडे पण. तर हे अशी एंट्री आहे. इकडे कार चेक वगैरे होते आणि असं जे तिकीट ऑनलाईन आलेलं असतं ते दाखवून आपल्याला पुढे जायचं असतं. ते आपल्याला तिकीट देतात. तर सेम प्रोसिजर आहे मुंबईला सुद्धा. तर ते त्यांच्या सिस्टममध्ये बघतात गाडी आणि बाकी सगळ्या. तुम्ही समोर बघू शकता तिकडे लाईन लागली आहे गाडीची. प्रत्येक गाडीला असंच मागे एका मागे एक थांबायला लागतं. थँक्यू. सेकंड लाईन में लगा ना. अशी सेकंड लाईन, फर्स्ट लाईन, थर्ड लाईन अशी सगळे लाईन्स आहेत आणि आपल्याला आपली गाडी अशीच लाईन वाईज लावतो. तर हा मार्ग असा येऊन या M2M ला जातो. तर मंडे असल्यामुळे आज जास्त गर्दी नाही आहे इकडे आणि मी सुद्धा वेळेत आलोय. कारण जेव्हा मी मुंबईवरून निघालो होतो त्यावेळी मी म्हणजे माझं टायमिंग वगैरे मी बघितलं नव्हतं, त्यामुळे जरा टायमिंग चुकलं होतं आणि मला खूप घाई झाली होती. त्यामुळे मी नीट व्हिडिओ काढू शकलो नाही. पण आता मला टाईम चुकलेला नाही आहे. मी वेळेत आलेलो आहे. गाडीसुद्धा पार्क केली आहे मी टायमात. तर मी तुम्हाला दाखवू शकलो की इकडे कसं आहे. तर खूप मोठी जागा आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. इकडे कमीत कमी एक 500 गाड्या लागू शकतात आणि प्रत्येक गाड्या असे लाईन वाईज ते लावायला लागतात त्यांना. तर प्रत्येकाच्या लाईनीनुसार ते गाड्या वगैरे पार्क करायचे. लाईन वाईज हे गाड्या सोडतात. तुम्ही बघू शकता तिकडे बघा, एकानंतर एक गाड्या जाणार. हे बघा दाखव. तर अशी क्लब कार सर्व्हिस पण यांच्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्ही तुमची कार किंवा व्हेकल आणली नसेल तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊ शकता आणि क्लब कार वरून तुम्ही चालत न येता तुम्ही क्लब कार यूज करू शकता. तर असे एका पाठोपाठ एक गाड्या सोडतात जेणेकरून आतमध्ये पार्किंग प्रॉपर झाली पाहिजे. मध्ये तुम्हाला वेगळे चार्जेस पे करायला लागतात. फक्त फरक एवढा असतो की वरून थोडा नजारा वेगळा असतो. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नजारा आहे. जर तुम्ही एवढे पैसे द्याल, म्हणजे मी आता समजा 1200 रुपये 4 व्हीलरचे दिलेत आणि 300 रुपये पर पर्सन दिले, त्याचा अर्थ आहे की टोटल मला 1800-1900 रुपयेपर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर एक कॉम्प्लिमेंटरी फूड अवेलेबल आहे कोडियाक झोनमध्ये. तर या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला.
प्रकारे बुफे वगैरे असतं तसंच त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आतमध्ये तुम्ही बघू शकता की AC लॉन्ज आहे त्यांच्यासाठी. चार्जेस थोडे जास्त असतील पण प्रीमियम सर्व्हिस अवेलेबल आहे. तसेच कुशाक, कार्डियाक आणि कोडियाक असे 3